जरांगे पाटलाच्या रॅलीमध्ये एक आकर्षण असतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा। आणि हा पुतळा आला की पाटील आलेत अशा प्रकारची नवी ओळख या ठिकाणी या रॅली दरम्यान निर्माण झालेली आहे। जरांगे पाटील ज्या गाडीमध्ये बसलेले असतात त्याच गाडीच्या बरोबर पाठीमागे हा पुतळा या ठिकाणी असतो आणि याचा हार आहे जो रोज बदलला जातो आणि याचं पावित्र्य देखील पाळलं जातं। अशा प्रकारचं इथे जे व्यवस्था करणारे किर्दत आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा पुतळा नेमका का या ठिकाणी रॅलीत आणला गेला, कारण ही पहिल्यांदा अशा प्रकारचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय। काय कारण आहे? संभाजीनगरचे जे व्यावसायिक आहेत राजेंद्रजी पवार, त्यांची एक संकल्पना होती की बुवा मराठा आरक्षण दिंडी काढावी आणि त्यामध्ये पुतळा आपण घेऊन जावावा। मग त्यानंतर कोरोनाचा काळ असल्यामुळं ते काही शक्य झालं नव्हतं, परंतु आता जे मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण दिंडी काढलेली त्यामध्ये त्यासाठी हा पुतळा सोबत घेऊन चाललेले आहेत ते, आणि यामध्ये आपण याचं पूर्णपणे पावित्र्य राखलं जातं। कसं पावित्र्य राखलं जातं? यामध्ये आपण पूर्णपणे सकाळी 5:30-6 वाजताच या पूर्णपणे रथाची स्वच्छता केली जाते, रथाला पूर्णपणे हार सजवला जातो, पूर्णपणे पुतळ्याला साफसफाई केली जाते आणि दिवसभर जे सेवक म्हणून मी आहे तरी आपण खाली गेलो तरी जसे आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होऊन वर येतो त्याच पद्धतीनं स्वच्छ होऊन आम्ही इथं थांबतो। दिवसभर कोणत्याही व्यक्तीला याच्यावरती प्रवेश दिला जात नाही, फक्त मनोज जरांगे पाटील स्वतः येतात आणि रोज ते अभिवादन करतात आणि अभिवादन करूनच त्यांच्या दिंडीला सुरुवात होती। तर यामध्ये अनेक जे लोक आहेत त्यांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की त्यांना असं वाटतं। प्रश्न असा होता की यावेळीच्या या रॅलीत पुतळा का, काय कारण होतं की पुतळा आणला गेला? पुतळा म्हणजे ही जी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकद आहे, ही ताकद आपल्याला सोबत असावी आणि ही सोबत ताकद चालावी या कारणानं हे सगळं आणलं गेलेलं आहे। काय अनुभव आहेत लोकांचे, तुम्हाला एखादा अनुभव सांगता येईल? लोकांचे एवढे चांगले अनुभव आहेत की ज्यावेळेस येतो तर ज्यावेळेस धार्मिक एखादं मूर्ती येते त्या पद्धतीनुसार राजांकडे ज्या आदरानं पाहिलं जातं, ज्या पद्धतीने येतात लोक दर्शन करतात। आणि एका आजीने तर काल येताना आमच्यासाठी टीव्हीवरती पाहिलं, ते म्हणे की बाबा मी बातम्यात पाहिलं तुम्ही इथं हे सगळं चालतंय, तर तिनं बाजरीच्या 4-5 भाकरी आणि ठेचा बांधून आणला होता आणि ते आम्हाला खायला दिलं। त्यानंतर येऊन लोक मुजरा करतायत, रथ आला तर एवढ्या गर्दीमध्ये लोक स्वतः जागा करून देत आहेत, पाया पडतायत आणि विविध वस्तू बी आणून देत आहेत तिथं ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।